हल्ल्यानंतर दहशतवादी पाकिस्तानात पळून गेले असण्याची शक्यता। 40 मिनिटं बेधुंद गोळीबार करून दहशतवाद्यांकडून 26 जणांची हत्या। पाकिस्तानातून पहलगाममध्ये येण्यास दहशतवाद्यांना लागले 8 तास। भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांना अलर्ट राहण्याचे निर्देश। संरक्षण मंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर नौदल आणि वायुदलाला अलर्ट राहण्याचे निर्देश। अमित शहांकडून हल्ला झालेल्या घटनास्थळाची पाहणी। बैसरन खोऱ्यात जाऊन शहांकडून घटनास्थळाची पाहणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून पहलगाममधील परिस्थितीचा आढावा। शहांकडून पहलगाममधील सुरक्षेबाबतचा आढावा घेतला गेला। दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही। भारत दहशतवादासमोर झुकणार नाही। अमित शहांची एक्स पोस्टद्वारे गर्जना। गृहमंत्री अमित शहांची जम्मू काश्मीर सशस्त्र पोलीस मुख्यालयाला भेट। शहांनी मृतांच्या पार्थिवांना वाहिली श्रद्धांजली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन। अमित शहा भेटायला आले त्यावेळी कुटुंबियांना अश्रू अनावर। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू तर 17 जण जखमी। पोलीस युनिफॉर्ममध्ये येऊन दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती। हल्ल्यामागे टीआरएफ दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता। धर्म विचारून हल्ला केल्याची पर्यटकांची माहिती। दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशातल्या शुभम द्विवेदीलाही पत्नीसमोर गोळ्या घातल्या। यावेळी मलाही गोळ्या घातल्या। पत्नी ईशान्याचं दहशतवाद्यांसमोर वक्तव्य। मात्र हम आपको मारेंगे नहीं, आप सरकार को जाकर बताओ, असं अतिरेक्यांचं उत्तर। अतिरेक्यांनी भावनगरच्या पितापुत्राला आणि मित्राला घातल्या गोळ्या। गुजरातचा 20 जणांच्या ग्रुपसह ते काश्मीरला सहलीसाठी गेले होते। रायपूरच्या एका उद्योगपतीला लग्नाच्या वाढदिवसालाच दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या। रायपूरच्या दिनेश मिरानी यांना दहशतवाद्यांनी पत्नीसोबत फोटो काढताना गोळ्या घातल्या। पत्नी, मुलगा, मुलीसमोर दिनेश मिरानी यांची अतिरेक्यांकडून हत्या। चंद्रपूरच्या मिंडाळा गावातील सरपंच गणेश गड्डमवार सहकुटुंब काश्मीरला गेल्याची माहिती। मात्र हल्ल्याच्या दिवशी माहिती मिळताच ते श्रीनगरला परत आले। त्यांच्या माहितीनुसार परिसरात सिक्युरिटी वाढवण्यात आली तर स्थानिकांकडून पर्यटकांना मदत केली जाते। पहलगाम हल्ल्याची थरकाप उडवणारी दृश्य समोर। बैसरन व्हॅलीत पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार। 40 ते 50 राऊंड्स पर्यटकांवर फायर झाले होते। घटनास्थळावर गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्याचा पहिला फोटो हाती। पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्याचा फोटो समोर। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे स्केच समोर। एनआय आणि फॉरेन्सिक टीमकडून स्केच जारी। सध्या 3 दहशतवाद्यांचे स्केच एनआयकडून प्रसिद्ध अनेक प्रत्यक्षदर्शींसोबत बोलून हे स्केच तयार केले गेले। स्केचनंतर पहलगाम हल्ल्यातील 4 दहशतवाद्यांचे फोटो समोर। 4ही दहशतवाद्यांच्या हातात बंदूक असल्याचं फोटोतून स्पष्ट। पहलगाममध्ये झालेल्या गोळीबारानंतर मदतीसाठी गेलेल्या सैनिकांना पाहून पर्यटक भयभीत। गोळीबाराच्या आवाजानंतर पर्यटकांच्या धावपळीचा व्हिडिओ समोर। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर। पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार करणारे दहशतवादी कॅमेऱ्यामध्ये चित्रित। पहलगाममधील हल्लेखोर 2 आठवड्यांपूर्वीच भारतात आल्याची माहिती। पीरपंजाल पर्वतरांगातून दहशतवादी पहलगामकडे आल्याची माहिती। राजौरीच्या चत्रूमधून वाधवान मार्गे पहलगाममध्ये आले दहशतवादी। पहलगाम हल्ला 8 ते 10 दहशतवाद्यांकडून झाल्याची माहिती। दहशतवाद्यांना 2 ते 3 स्थानिकांची मदत। दहशतवाद्यांपैकी 5 ते 7 जण पाकिस्तानी असल्याची सूत्रांची माहिती। लष्कर-ए तोयबाचा कमांडर सैफुल्ला कसुरी उर्फ खालिद हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती हाती। पाकिस्तानच्या रावळकोटमध्ये हल्ल्याचा कट रचण्यात आल्याची माहिती। मंत्री गिरीश महाजन काश्मीरला रवाना। अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप महाराष्ट्रात येण्यास मदत करण्यासाठी समन्वय साधण्याकरता महाजन जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर।
जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये डोंबिवलीतील 3, पुण्यातील 2 तर पनवेलमधल्या एकाचा समावेश. दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तर जम्मू काश्मीर सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह मुंबईत आणणार, शिवसेनेची टीम समन्वयासाठी श्रीनगरमध्ये दाखल. मंत्री गुलाबराव पाटील, योगेश कदम मुंबई विमानतळावर राहणार उपस्थित. मुंबई विमानतळाच्या कार्गो भागात 6 ते 7 अँब्युलन्स दाखल. थोड्याच वेळात मुंबई विमानतळावर दाखल होणार पार्थिव. पर्यटकांचं पार्थिव मुंबईत विमानतळावरून त्यांच्या घरी रवाना होणार. महाराष्ट्रातील मृत पर्यटकांचं पार्थिव आणण्यासाठी विशेष विमान, राज्य सरकारच्या विनंतीनंतर विशेष विमान तैनात. महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील कौस्तुभ गणबोटे, संतोष जगदाळेंचं पार्थिव आज संध्याकाळी पोहोचणार. विशेष विमानानं गणबोटे आणि जगदाळेंचं पार्थिव दाखल होणार. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील कौस्तुभ गणबोटेंचा मृत्यू. त्यांच्या मृत्यूचं वृत्त समजतात गणबोटेंच्या कुटुंबियांना अश्रू अनावर. काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीच्या अतुल मोने यांचा मृत्यू. अतुल मोने कुटुंबासह फिरण्यासाठी पहलगामला गेल्याची माहिती. दहशतवादी हल्ल्यात 3 डोंबिवलीकरांचा मृत्यू. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले 3 डोंबिवलीकर एकमेकांचे नातेवाईक. एकाच कुटुंबातले 3 हल्ल्यात मृत्युमुखी झाल्यानं परिसरात खळबळ. पहलगाम हल्ल्यात डोंबिवलीच्या हेमंत दोशींचा मृत्यू. हेमंत दोशींच्या निधनावर भागशाळा मैदान, सावित्री अपार्टमेंट या त्यांच्या सोसायटीतील रहिवाशांकडून दुःख व्यक्त. पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात पनवेलमधील एकाचा मृत्यू. दिलीप देसवे असं मृतकाचं नाव. सुबोध भावे हल्ल्यात जखमी, त्यांची प्रकृती स्थिर. प्रशांत ठाकूर यांनी घेतली मृतकांच्या कुटुंबियांची भेट. पहलगावच्या दहशतवादी हल्ल्यात नवी मुंबईच्या कामोठेमध्ये राहणारे सुबोध पाटील जखमी, त्यांच्यावर सध्या श्रीनगरमध्ये उपचार सुरू. दहशतवादी हल्ल्यावेळी गोळीबाराचा आवाज ऐकून नागपूरच्या कुटुंबानं पहाडावरून उड्या मारल्या. घसरून सिमरन रूपचंदानींच्या पायाला फ्रॅक्चर, कुटुंबातील 3ही सुरक्षित. भारतीय नौसेनेतील लेफ्टनंट जनरल विनय नरवाल यांचाही दहशतवादी हल्ल्यात मृत्यू. 3 दिवस आधीच नरवाल यांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या जोडप्यांना दहशतवाद्यांनी गाठलं. पती गमावलेल्या नववधूचा हृदय हेलावून टाकणारा व्हिडिओ. तर कर्नाटकातील दाम्पत्यापैकी पतीवर गोळीबार. बुलढाण्यातील 5 जैन पर्यटक पहलगाममध्ये अडकले. फायरिंग सुरू असल्यानं बाहेर पडू नका असं हॉटेल मालकानं सांगितल्याची पर्यटकांची माहिती. काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडेंचा काश्मीरमध्ये अडकलेल्या अमरावतीतील पर्यटकांशी फोनवरून संवाद. पर्यटकांना धीर देत त्यांना सुखरूप अमरावतीत परत आणण्यासाठी सरकारकडे विनंती. काश्मीरमध्ये गेलेले अमरावतीतील कुटुंबीय सुखरूप. अमरावतीतील बोडके, चौधरी, उमेकर, देशमुख असे 11 जण श्रीनगरमधील हॉटेलमध्ये सुखरूप. हल्ला होण्याच्या काही वेळ आधीच हे सगळे घटनास्थळावरून निघून गेल्यानं बचावले. जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या अमरावतीतील पर्यटकांशी यशोमती ठाकूर यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद. अडकलेल्या पर्यटकांना यशोमती ठाकूर यांनी दिला धीर. परभणीतील भास्कर डांगे आणि त्यांचे कुटुंबीय काश्मीरमध्ये सुखरूप. पहलगामऐवजी श्रीनगरला गेल्यानं हे पर्यटक थोडक्यात बचावले. केवळ दैव बलवत्तर म्हणून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातून कोल्हापुरातील पर्यटक वाचले. वेळेत घोडे न मिळाल्यानं पहलगामपर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाल्यानं पर्यटक बचावले. भंडारा जिल्ह्यातील आर्या आखरे ही तरुणी बेपत्ता असल्याची बातमी खोटी. ती कुटुंबासोबत सुरक्षित असल्याचा आर्याच्या भावाकडून व्हिडिओ एबीपी माझासोबत शेअर. नागपूरचे पृथ्वीराज वाघमारे त्यांच्या कुटुंबासह श्रीनगरमध्ये अडकले. श्रीनगरच्या हॉटेलमध्ये पृथ्वीराज वाघमारे कुटुंब आश्रयाला. बावनकुळेंशी पृथ्वीराज वाघमारेंचा फोनवरून संवाद.
काश्मीरला गेलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्व पर्यटक सुखरूप पर्यटक जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती. यात माढा तालुक्यातील 46 तर पंढरपूरमधील 3 पर्यटकांचा समावेश. जळगावच्या 40 गावचे 14 पर्यटकही काश्मीरमध्ये अडकले. स्थानिक लोकप्रतिनिधी संपर्कात असून लवकरात लवकर महाराष्ट्रात आणलं जावं अशी पर्यटकांकडून सरकारला विनंती. वाशिमच्या मुक्तांगण योगा मंडळाच्या 60 महिला काश्मीरमध्ये सुरक्षित. ग्रीष्मकालीन शिबिरासह सहलीसाठी काश्मीरमध्ये त्या रवाना झाल्या होत्या. काल श्रीनगरला पोहोचलो होतो. माढा तालुक्यातील पिंपळनेर गावचे 48 पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले. प्रशासनाकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न. नाशिकचे 40 ते 50 जण हे काश्मीरमध्ये सुखरूप. चौधरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक ब्रिजमोहन चौधरी यांची माहिती. पहलगाममध्ये पिंपरी चिंचवडमध्ये 32 जण अडकले. 8 दिवस गाड्या सोडणार नसल्यानं पर्यटक भयभीत. लवकरात लवकर मदत देण्याची पर्यटकांची मागणी. पुण्याच्या हडपसर, शिरूर आणि दौंड तालुक्यातील 65 रहिवासी काश्मीरमध्ये अडकले. लवकरात लवकर पुण्यात नेण्याची पर्यटकांची सरकारकडे मागणी. नांदेड जिल्ह्यातून जम्मू काश्मीरच्या पहलगामला फिरायला गेलेले पर्यटक सुखरूप. हल्ल्याच्या अर्धा तास आधी पर्यटक पहलगामहून रवाना झाल्यानं सुरक्षित. जालन्यातील साबळे कुटुंब जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये अडकले. तिघेही सुखरूप. पहलगामच्या हिल पार्क हॉटेलमध्ये सुखरूप असल्याची कुटुंबियांची माहिती. दहशतवादी हल्ल्यानंतर पुण्यातील पर्यटक आज परत येणार. विजय पारगे यांच्यासह एकूण 22 जणांचा ग्रुप पुण्याला परतणार. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे सध्या कुटुंबासह काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात येण्यासाठी तात्काळ सोय करण्याची विनंती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार सध्या पहलगाममध्ये. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून घटनेची माहिती घेत बिराजदार यांची विचारपूस. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी एअरफोर्स अलर्टवर. पाकिस्तानी विमानांची भारतीय सीमेलगत गस्त. भारतीय पुन्हा एअर स्ट्राईक करण्याची पाकिस्तानला भीती. पहलगाम हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं विधान. दहशतवादी घटनेचा त्यांनी निषेधही व्यक्त केला. पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात मोहीम. पहलगामसह संपूर्ण परिसरात जमिनीवरून हवाई मार्गे सर्च ऑपरेशन. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना दिसता क्षणी गोळ्या घालणार. पहलगाम हल्ला घटनास्थळी तपास यंत्रणा दाखल. हल्ला झालेल्या ठिकाणाचा तपास यंत्रणांकडून कसून तपास. भारतीय सैन्य दलाकडून सर्वात मोठं सर्च ऑपरेशन. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील सर्व पर्यटन स्थळांवर स्मशान शांतता. एरवी गजबजलेल्या दल लेक इथल्या बोटी देखील जागच्या जागीच उभ्या. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर श्रीनगरमध्ये सुरक्षेत मोठी वाढ. ठिकठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जम्मू काश्मीर बंदची हाक. भाजप, काँग्रेससह राजकीय पक्ष आणि संघटनांकडून बंदला पाठिंबा. दहशतवादी हल्ल्यामुळे अनेक पर्यटक आपापल्या राज्यात माघारी फिरायला सुरुवात. काश्मीरमधल्या पर्यटनाला फटका बसण्याची स्थानिकांकडून भीती. श्रीनगरहून परतण्यासाठी एअर इंडियाकडून अतिरिक्त विमानांची घोषणा. श्रीनगरहून दिल्ली आणि श्रीनगरहून मुंबईसाठी विशेष विमानं. एअर इंडियाकडून 23 ते 30 एप्रिल दरम्यान काश्मीरचं तिकीट रद्द करणाऱ्यांना पूर्ण परतावा दिला जाणार. कुठल्याही अतिरिक्त शुल्काशिवाय प्रवासाची तारीख बदलण्याच्याही पर्यटकांना मुभा. एअर इंडिया पाठोपाठ इंडिगो एअरलाइन्सनं फ्लाईट कॅन्सलेशन आणि फ्लाईट रिशेड्युलिंग चार्जेस केले रद्द. तर श्रीनगर ते दिल्ली आणि श्रीनगर ते मुंबई अशी इंडिगोची विशेष विमान सेवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.